हॅलो एव्हरीवन. नाचणी ही कॅल्शियमसाठी विशेष प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात थंडगार पोटासाठी हलकी आणि शरीराला ताकद देणारी ही पारंपरिक आंबील तुम्ही कधी केली आहे का? आज आपण फक्त काही मिनिटात बनवणार आहोत पौष्टिक आणि चविष्ट नाचणी आंबील. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवूया. इथे मी 2 ग्लास पाणी घातलं आहे. 2 ग्लासासाठी नाचणीचे पीठ 2 मोठे चमचे किंवा हाफ वाटी घ्या आणि त्यामध्ये पाणी घालून छान मिक्स करून घ्या. त्यामध्ये गुठल्या नाही झाल्या पाहिजेत. असं हे छान फेटून घ्या चांगलं पीठ. तुमची कन्सिस्टन्सी बघून तुम्ही पीठ घेऊ शकता. थोडं एक्स्ट्रा घेतलं तरीही चालेल. आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण आपण इकडे पाणी गरम झालं आहे त्यामध्ये आपण हे मिश्रण घालूया. यामध्ये येते चवीपुरतं मीठ. आता हे मिश्रण घालून छान लगेचच मिक्स करून घेऊया. आणि याला 5-10 मिनिटं शिजायला सोडूया. जर तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटत असेल तर तुम्ही अजून थोडे पीठ ॲड करू शकता. त्यामध्ये कन्सिस्टन्सी बघून छान हे मिक्स करून शिजायला देऊया. आता यामध्ये येते 8-10 लसूणच्या पाकळ्या छान ठेचून घेतल्या होत्या त्या मी यात घालते. आणि अर्धा चमचा जिरं, ठेचलेलं जिरं ते यात घालायचं आहे. आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली ती घालून छान मिक्स झालं की शिजलं की साईडला ठेवून गार व्हायसाठी ठेवून देऊया. आता ह्याला गार होऊ देऊया. हे पूर्ण गार झालं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दही. 2-3 चमचे दही घालत आहे. तुम्हाला जर जास्त आंबट असेल तर जास्त आंबट नको असेल तर 1 चमचा पण घालू शकते ह्याच्यावरून. आणि हे छान असं 5 मिनिटं तरी रवीच्या सहाय्याने मिक्स करा. चवीला तर खूपच छान. गरमीमध्ये केव्हाही तुम्ही करून पिऊ शकता हे आंबे. यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे फार शरीराला हेल्दी आहे. आता आपली थंडगार आरोग्यदायी नाचणी आंबील तयार आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी वाटली रेसिपी कमेंट करा.